राम राम बाबूबाई. आता काल शनिवारी 2 वाजता जेल रोलला सोडलं होतं बरं का कस्टमरला. 2 वाजले पण 6 वाजेपर्यंत आपल्याला एक पण ट्रिप वाजली नाही. द्वारका सर्कलपाशी फिरून फिरून कंटाळा आला. शेवटी इन ड्राईव्हला 250 रुपयाचा रिचार्ज केला. फक्त इन ड्राईव्हच्या ट्रिपा घेत राहिलो, पण कुणी सध्या आपली ट्रिप ॲक्सेप्ट केली नाही बरं का. 7 वाजता एक मुंबई नाक्याहून आपली ट्रिप ॲक्सेप्ट केली, ते पण होती डोंबिवलीला सोडायचं, ते पण स्टेशनजवळ. मग काय कस्टमरला पिकअप केलं आणि हायवेला लागलो बरं का. वातावरण थोडं ढगाळ होतं. थोड्या वेळातच आम्ही इगतपुरीच्या टोल नाक्याला पोचलो. टोल नाक्याला पोचल्या बघतोय तर का 10 मिनिटाचं आम्हाला ट्रॉफिक इथंच लागली की आता काय तुम्हाला माहिती आहे का नाही, इथं पैसे कट झाल्याशिवाय ते का दांडकळ वरी जात नाही. ज्यावेळेस 140 रुपये कट झालं त्यावर धाड देशील दांडकळ वरी गेला. आम्ही पोचलो बरं का पावसात. बघतोय तर का पाऊस एवढा चालू होता ना, पुढचं काही दिसत नव्हतं घाटात. पण तुम्हाला सांगतो भावनं गाडीत जरा व्यवस्थित चालवा, डोळं मोठं करू 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 रस्ता शोधत आम्ही पोचला बरं का गुजरात गॅसजवळ बरं का. कारण आपल्या गाडीचा गॅस संपला होता. कारण तुम्हाला माहिती आहे मग नाशिकमध्ये लवकर गॅस भेटत नाही, आपल्याला लय शोधावं लागतं. इथं गॅस फीस भरला आणि शेवटच्या टोलला पोचला बरं का. तुम्हाला माहिती आहे पाठीमागं टोल कट झाल्यामुळे इथं टोल कट होत नाही. धडदिशीन तुम्हाला माहिती आहे भिवंडीत आलं की इथं दिवसा बी या रात्री या कधी पण या रोडचे काम आहे. तर रोडचे काम असल्यामुळं नुसतं ट्रॉफिक लागत आहे बरं का. 10-15 मिनिटं आमचं इथंच गेलं बघा. पुढे गेलो तर नुसता पावसाचा रापाच वर्षाव चालू होता. कस्टमर म्हणले की आपल्या घराकडे जाण्यासाठी एक मधला रस्ता आहे, चला म्हणलं. मग काय स्टेशनकडला रस्ता घेतला, कस्टमरला त्यांच्या लोकेशनला सोडलं आणि बिल झालं कस्टमरचं 2300 रुपये बरं का. म्हणलं आता हा इलाका आपल्याला स्टेशनचा सगळा नवीन असल्यामुळे आपण इथं थांबणं योग्य नाही. चला म्हणलं आपण नवी मुंबईकडून कस्टमरला सोडलं आणि आपण नवी मुंबईकडे निघालो बरं का. कारण आपल्याला इलाका सगळा माहिती होता ना, आजचा मुक्काम आपला नवी मुंबईतच होणार होता. चला म्हणलं आता